बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडोमार आंदोलन करण्यात येणार होतं। दरम्यान आंदोलक सनदशीर मार्गाने निदर्शनं करत असताना पोलीस प्रशासनानं त्यांना मज्जाव केला आणि प्रतिकात्मक पुतळा तसंच बांगलादेशाचा ध्वज काढून घेतला। त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतली। यावेळी बांगलादेशाच्या ध्वजाला पायाखाली तुडवून आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला। बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करवीर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात बांगलादेशाच्या पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा आणि ध्वज जाळून आंदोलन करण्यात येणार होतं, पण पोलिसांनी त्याला विरोध केला। दबावतंत्राचा वापर करून आंदोलकांकडून पुतळा आणि ध्वज काढून घेतला। यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। दरम्यान पोलिसांच्या मुजोरीचा निषेध करत पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला। त्यामुळे पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली। त्यानंतर बांगलादेशचा ध्वज पायाखाली तुडवून आंदोलकांनी जोरदार निषेध केला। स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनी बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार रोखावेत असं आवाहन उपनेते संजय पवार यांनी केलं। महाराष्ट्र पोलिसांना बांगलादेशाच्या पंतप्रधानांचा पुतळा कशासाठी असा सवालही त्यांनी केला। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, संभाजी भोकरे, पोपट दांगट, विनोद खोत, राजू सांगावकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।